पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन मंडळाची बैठक नियोजन भवन सोलापूर येथे संपन्न झाली। या बैठकीमध्ये विविध विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे। जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 या प्रारूप आराखड्याची वैशिष्ट्ये या पद्धतीनं कृषी व संलग्न योजना यासाठी जवळपास 50,26,00,000 रुपये, ग्रामीण क्षेत्राच्या विकास योजनेसाठी 60 कोटी रुपये, जलसंधारण विभागाच्या विविध योजनांसाठी 55 कोटी रुपये, ऊर्जा विकास MSCB व अपारंपरिक ऊर्जेसाठी 60 कोटी रुपयांची, तर शिक्षण विभागाच्या योजनेसाठी 39 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। महिला व बाल विकास योजना राबवण्यासाठी 19,85,00,000 रुपये, तर आरोग्य सेवांचे बळकटीकरणासाठी 63,15,00,000 रुपये, नगर विकासांच्या योजनांसाठी तब्बल 106 कोटी रुपये, रस्ते व परिवहनसाठी 68,20,00,000 रुपये, तसेच पर्यटन, तीर्थक्षेत्र, गडकिल्ले, संरक्षण स्मारके याचे जतन व संवर्धन विकास करण्यासाठी 46,20,00,000 रुपये व पोलीस तुरुंग व्यवस्थेचे बळकटीकरणासाठी 21,85,00,000 रुपयांची तरतूद याच्या जिल्हा नियोजन समिती बैठकीमध्ये करण्यात आली आहे। शासनानं ठरवून दिलेल्या आर्थिक मर्यादेत जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारणकरता रुपये 661,79,00,000 रुपयांचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला आहे। तसेच शिक्षण, आरोग्य, रस्ते, विकास, नगरविकास, जनसुविधा यासारख्या महत्त्वाच्या बाबींकरता 200 कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी पूरक आराखडा सुद्धा आजच्या बैठकीमध्ये तयार करण्यात आला आहे। जिल्हा वार्षिक योजनेसाठी सन 2025-26 करता एकूण 861.89 कोटींच्या मागणीच्या आराखड्यास राज्यस्तरीय समितीपुढे सादर करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीनं आजच्या बैठकीस मान्यता दिली आहे। त्याच पद्धतीनं सन 2024-25 मध्ये विहित मुदतीत 100% निधी खर्च पाडण्यासाठी सर्व कार्यान्वयन यंत्रणांनी प्रयत्न करण्याच्या सूचना सुद्धा आजच्या बैठकीमध्ये देण्यात आल्या आहे। ज्या यंत्रणांनी अद्याप प्रशासकीय मान्यतेसाठी आवश्यक कार्यवाही केलेली नाही त्यांनी ती तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना सुद्धा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेत। यानंतर जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपाययोजना व आदिवासी क्षेत्राबाहेर उपाययोजना सन 2025-26 करता राज्य शासनाने निर्धारित केलेल्या आर्थिक मर्यादित योजनांचा अतिरिक्त मागणीसह तयार करण्यात आलेला प्रारूप आराखडा जिल्हा नियोजन समितीपुढे चर्चा करून मान्यतेसाठी सादर करण्यात आला व त्यास जिल्हा नियोजन समितीने आजच्या बैठकीत मान्यता दिली।